मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। मित्रांनो, राज्यातील शिक्षकांसाठी आजची मोठी आनंदाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणली आहे। नेमकी काय आनंदाची बातमी आहे ते समजून घेण्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, राज्यात सर्वत्र बुधवार दिनांक 27 ला श्री गणेशांचे आगमन होणार आहे। गणेशोत्सव महाराष्ट्रातील मोठा सण असून उत्सवाने आनंदाने साजरा केला जातो। कोकणातील चाकरमानी तर 2 दिवस आधीच गावाकडे धाव घेतात। गणपती सणानिमित्त शाळा व महाविद्यालयांना 5 दिवसांची सुट्टी आहे। राज्यातील प्रमुख आणि मोठा सण असल्यामुळे शिक्षकांना गणपती आगमनापूर्वी पगार मिळावे अशा मागण्या शिक्षक संघटनांनी केल्या होत्या। या वर्षीविषयी गुरुवारी 21 तारखेला शासन उपसचिव डॉक्टर राजेंद्र गाडेकर यांनी शासनातील सर्वच घटकांना गणेशोत्सव साजरा करताना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये म्हणून मंगळवारी दिनांक 26 तारखेला वेतन प्रदान करण्याचे आदेश दिले आहे। त्यात मान्यता प्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्थांचा उल्लेख केला असल्याने शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे। तसेच दिनांक 1 जानेवारी 2025 ते 31 जुलै 2025 या कालावधीतील महागाई भत्त्याची थकीत रक्कम ऑगस्ट 2025 च्या वेतन देण्यासोबतच शासनाने यापूर्वीच मंजुरी दिलेली आहे। त्यामुळे शासनाने तातडीने निधीची उपलब्धता करून ती रक्कम देखील या वेतनासोबत द्यावी अशी मागणी करण्यात आली होती। यासोबतच शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांना शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट पेरीन सप्टेंबर महिन्याचे वेतन गणपती सणापूर्वीच करण्याची मागणी केली होती। या शासनाच्या आदेशाने नक्कीच आनंद झाला आहे। पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।